सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस पडला आहे आणि जर बघितलं तर पावसामुळे संपूर्ण अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। मी आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामध्ये आणि कुडाळमध्ये बघताय आपण कशा पद्धतीने हा रस्ता आहे आणि रस्ता हा कशा पद्धतीने पाण्याखाली गेला आहे बघताय। संपूर्ण जो कुडाळकडून जो हायवेला जातो तो रस्ता कशा पद्धतीने ब्लॉक झाला तो पाहताय। त्यामुळे जर बघितलं तर या रस्त्यावर अनेक वाहनं आहेत ती बंद करण्यात आलेली आहेत। हे जर बघितलं अशा पद्धतीचं चित्र आहे। हेच चित्र संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळतं आहे। हे कुडाळमधील चित्र आहे। कुडाळमध्ये जसा पाऊस पडला आहे तसाच इतरत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सुद्धा पाऊस पडला आहे। सर्वाधिक पाऊस आहे तो कणकवली तालुक्यात पडला आहे। कणकवली तालुक्यात 220 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे। हे बघताय हे रस्ते कशा पद्धतीने जलमय झाले आहेत त्यामुळे अनेक ठिकाणचं जनजीवन आहे ते विस्कळीत झालं आहे। आणखी पुढील सुद्धा 24 तासात अशाच पद्धतीने पाऊस पडण्याची शक्यता आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतो आहे। अनेक नदी नाल्यांना पूर आलेले आहेत आणि जर बघितलं तर अशा पद्धतीने जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळकडून हायवेकडे जाणारा रस्ता आहे आणि या रस्त्यावर कशा पद्धतीने पाणी साचलं आहे ते आपण पाहत आहे। पुढच्या 24 तासात पाऊस पडण्याची शक्यता असल्याने वेधशाळेने जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नदीकिनारचे गाव आहेत त्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।